आले का तात्या? या ना इकडे, या ना तिकडे. मागं मागं काय राहता तुम्ही? तर खास मी नाही राजू मंडळाचे, तुम्हीच मागं मागं राहायचं तर कसं होईल? या असे समोर या जराचे. काल काय झालं म्हणते बाबा? काल काय झालं? काय केलं त्या दोघांना? अरे नामदेवराव दिलीप भाऊ, काही विचारू नका म्हटलं. कालची गोष्ट, माणूस चांगला झोपला होता. आले हे दोघं. पहिले म्हणे येत नाही म्हणे मंडळात झोपाले, मग आले. रात्री आले 1:30 वाजता आले. आणि त्या चेत्यानं काय केलं, काय तोंड्यानं ते गादी वाकय माझ्या छातीवर आपटली. आणि आपटली अशी तशी अशी जोऱ्यानं आपटली हो का. मला तर वाटलं येते बा अटॅक. म्हटलं मरतो मी झोपीतल्या झोपीत. मला वाटलं मंडळ पडलं काय माहित होतं. यानं मला माझ्या छातीवर हे टाकलं होतं गादी वाकय. काय होई भल्ला झालो गरम झोडपत होतो म्हटलं मी तर त्याले. अरे हे दोघं होते सल्यान शाहरुख आहे म्हणून वाचला तो. मग आता ना नाही तर चांगला तुटेपर्यंत मारत होत त्याले. जाऊ द्या काय म्हणता आता. निपटलं. चला विषय नका काढू जातो. चला ना मग कुठे चला म्हटलं. चल ना पटकन या. म्हणजे महाप्रसाद ठूर राहिले. आचार्यने सांगत काय? आचार्यने सांगत काय कसे म्हणून राहिले तुम्ही? अरे हो च्या मायाबीन माहितच नाही. लक्षच विसरून गेलो पा बरं. बरं चला ना मग पटकन या. काय टाइमपास करून काही फायदा नाहीये. पटकन गेलो. आपलं आचार्य सांगितले मग महाप्रसादाचं नियोजन करणं आपल्याला. हाव काय आचार्य सांगितले ना होईन काय? आचार्य सांगणं आहे. जैन गहू तांदूळ ज्वारी जे लिहिलं आहे ते आणणं आहे आपल्याला त्याच्या घरून. किराणा दुकानातलं सामान आणणं आहे. काय 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 बस आचार्य सांगितलं झालं का महाप्रसाद? सोपं वाटते का तुम्हाला? त्या दोघांनी बोलावा. दोघांनी फोन लावा द्या. चेतले सोनेले. आता अधिक करसान वांदा तुम्ही. लावा बरं. लावा नामदेवराव फोन लावा तुम्ही. त्या दोघांना फोन लावा. मी काय लावत नाही त्याला फोन. अरे मोबाईल कोणता घेतला हो नामदेवराव? मोबाईल कोणता घेतला? ॲपलचा होय काय? भल्ला मोठा दिसू राहिला तो. काय माहिती ऍपल होय का सीताबाई होय? पोट्ट्यानं दिला त्यानं नवीन घेतला. हा मला देऊन दिला. मला काही समजत नाही येतं. हॅलो कुठं आहे रे सोन्या? येत नाही का रे बा? ये ना पटकन या. ये दोघं जण या. जाणार आहे ना आपल्याला आचार्य सांगायला महाप्रसाद नाही करायच्या. हा लवकर या लवकर या. झालीच नाही का आंघोळ? या लवकर. बस येऊन राहिलो म्हणते तात्या रस्त्यानं जाय म्हणते. अरे चला हो चला. गणपतीची आरती राहिली ना. काय आंघोळ धुणं झाले का इथं? काही काळजी आहे का नाही आहे? अध्यक्षच बनले का फक्त? काय जिम्मेदाऱ्या घ्यायला लागते का नाही घ्यायला लागत मंडळाच्या का? बस गोष्टीचाच बाजार आहे. मग आपण बोललो म्हणजे ना सोन्या काही तोंड दिसते यायले. पाव नामदेवरा पा. काही गरज आहे का टोचून बोलायची? अध्यक्ष मीच आहे. मीच आता करणार आहे ना इथं. भले म्हणून राहिलेत हे का काळजी आहे का नाही आहे आरतीची? पाना ताट गीट घेऊन आले घरून. त्याला माहित नाही का इथं आहे म्हणून ताट? टोप्या गिप्या घालून आले. कहून आले? जाणून बुजून आले ते का? मले 4 लोक आहेत कमीपणा दाखवासाठी. पा कोणी आपल्याला स्वतःला लावून घेऊ नका. आम्ही कोणाचं नाव घेऊन म्हणून नाही राहिलो म्हटलं. नाही तर मग माणसां काय झालं? कोणी आपला अंगावर घेऊ नका. कायले बे कायले फालतूचे कामं करता? राहू दे ना. नाव घेऊन नाही म्हणून राहिलो तर पदवी तर घेऊन म्हणून राहिलो. पदवीवर कोण आहे? तोच माणूस आहे ना अध्यक्ष तात्या. तुम्ही अध्यक्ष म्हणून राहिले डायरेक्ट. आणि म्हणून राहिले का नाव घेऊन नाही म्हणून राहिलो? अरे तुम्ही आम्हाला कसे म्हणून राहिले हो? सल्ल्या काका आम्हाला कसे म्हणून राहिले म्हटलं? आम्हाला म्हणून कसे राहिले तुम्ही? कोणत्या उद्देशाने म्हणून राहिले? अरे मग काय अध्यक्ष बनलं 10 दिवस गणपती बसवल्यानं होत असते काय? काय आरती आहे प्रसाद आहे? एवढ्या उशिरा उठणं काय होईये? मंडळात झोपू राहिले का? काय करू राहिले तुम्ही? 10 11 वाजू राहिले तुम्हाला उठाले. 8:30 वाजताची आपली आरती आहे हे माहित नाही तुम्हाला? तुमचं काम नाही आहे का हे? का हे बी आम्ही सांगू तुम्हाला? काय समजून नाही राहिलं तुमचं? तुम्हीच आम्हाला म्हणून राहिले का तुमचं चुकते? असं कसं चुकते? अध्यक्ष बनल्यानं झालं का? मग अध्यक्ष बनल्यानं झालं काय? मग एवढं असेल तर मग तुम्ही बना ना अध्यक्ष. तुम्ही बना ना मग माहित पडते तुम्हाला. मला काय वाटलं दिलीप भाऊ आता तो म्हणते एवढं असेल तर मग मी बनतो अध्यक्ष. पण पाहतो किती चॅप्टर आहे त्याला माहित आहे. अध्यक्षाच्या मागायला टेन्शन राहते. त्यानं काय म्हटलं सल्ल्याले म्हटलं का तू बन म्हणते अध्यक्ष. पा हे असे चॅप्टर आहे बाबा दोघे जण. बस याच्यासोबत नाही जितू शकत माणूस नाही हो दिलीप भाऊ? अरे एवढं बोलून काही वाटू राहिलं काय? काही वाटू राहिलं काय म्हटलं? का आरतीची वेळ होऊ राहिली का? काय होऊ राहिलं का? आपल्याला कुठं जाणं आहे? आचार्य सांगायला जाणं आहे का नाही जाणं आहे? चला या ना मग पटापट गणपतीपाशी. चला आरतीला या. टाइमपास करू राहिले तिथं आमचा. आम्हाला काय कामधंदे नाही आहे का बाकीचे? चला या पटापट वरतं. टोप्या घाला डोक्यात तसे नका येऊ. चालले तिथं. पण चेते तुला सांगतो ना अध्यक्षाला हे नाही समजलं का इथं एखादा स्पीकर लावू दे. माईक आणू दे. आता त्याच्यात कसं म्हणशील सांग? बाकीचे कसं माहित पडन? काही तर आरतीची वेळ कशी आहे काय आहे त्याच्यात बोंबलत होता माणूस. जरासा माईक मध्ये सांगत होता आरतीची वेळ झालेली आहे. काहीच टेन्शन नाही ना रे बा अध्यक्षाले. काहीच टेन्शन नाही. मस्त काम आहे. 1 नंबर आरामानं चालू आहे शाही का. सगळं टेन्शन आपल्या दोघाले आहे. आपण दोघं जर नसलो नाही मंडळात बस झालं. वांदा आहे. वांदा आहे रे बाबा वांदा आहे. काय वाटते? काय वाटते तुला सांग चेते आता? अरे वाटाचं काय आहे त्याच्यात? वाटाचं काय आहे? अध्यक्षाला वाटते आपण अध्यक्ष आहे आता. पदवीच घेतली. पदवीच घेतली पंतप्रधान सारखी. आपल्याला काय करावं लागते आहे नाही करणारे बाकीचे. अरे आपण आहे तर शान आहे मंडळाची. आपण आहे करते धरते. नाही तर बस झालं. कोणी कोणी तर पदवी घेऊनच बसलाय. नाव घेऊन म्हणून नाही राहिलो. अंगावर नाही घ्या नाही तर मग बेकार काय म्हणून जाईन. पहिले सांगू राहिलो आपण नाव घेऊन नाही म्हणून राहिलो बा कोणाले. काय म्हणून राहिला तू? काय म्हणून राहिला? अबे नाव घेऊन नाही म्हणून राहिला. पदवी घेऊन म्हणून राहिला. पदवीवर तर मी जाऊ ना अध्यक्षाच्या. तू डायरेक्ट मला म्हणून राहिला ना. जास्ती हुशार झाले का बे? 1 दिवस नाही आले तर तुम्ही आरतीले. नाही तर हर वेळेस तर बरोबर प्रसादाच्या टायमाला येता आणि पेढाचा डब्बा गायब करता तुम्ही. बे मला सांगू राहिले तुम्ही काही जिम्मेदारी नाही आहे असं नाही आहे तसं नाही. मग तू बन ना अध्यक्ष आणि तू उपाध्यक्ष बन रे. काले तू अध्यक्ष बन आणि गोरे तू उपाध्यक्ष बन रे. चल दोघं जण बना आणि माहित पडते मग. चला या आता या पदवी घ्या. चल ना. आता चांगलं वाटू लागलं तुम्हाला? कायले जर शांत माणसाला तुम्ही फालतू त्रास देता. चला चला बरं आरती करून घेऊ. चला आचार्याला सांगायला जाणार. आम्ही काय टाइमपास करू राहिलो? तुम्हीच टाइमपास करू राहिले. आम्ही तर किती वेळचं उभा आहे.
तुम्हाला म्हणून राहिलो टोप्या घाला नाही वरतं. चला आरती करून घेऊ. घाले गणपती बाप्पा अध्यक्ष साहेबाचा आवाज नाही उराला म्हटलं. अध्यक्ष साहेब नाराज आहे काय? अरे घ्या ना घोषणा घ्या ना जराशी. मंगलमूर्ती मोरया. चल घे रे सोन्या प्रसाद वाट घे. प्रसाद कुठं आहे? कुठं आहे प्रसाद? ओ अध्यक्ष साहेब प्रसाद म्हटलं. अरे कालच तर पेढ्याचा डब्बा आणून ठेवला वाटते तात्या तुम्ही. हा गणपतीच्या खाली तुम्ही म्हणे सकाळी जाणं नाही होत म्हणे शहरातनी, तर कालच आणून ठेवला तुम्ही. मग तिथंच असं खाली पाय बरं. सोन्यांच्या त्या गणपतीच्या ते आहे नाही काय ते पांढरा पडदा त्याच्या खाली आहे पाय बरं. कालच ठेवला तात्यानं. अरे कुठं आहे हो शाहरुख काका? कुठं आहे? काहीच नाही आहे. अरे चांगला पाय रे त्याच्याच खाली होता. त्याच्याच खाली आहे म्हटलं. डब्बाचा डब्बा आहे म्हटलं 1 किलोचा. काय गायब केला का कोण? हो चोर आलते तिथे. चोर आले तुम्हीच तो होते. अरे मग काय आम्ही होतो तर मग काय आम्ही खाल्ला का तो पेढा? आम्ही खाल्ला काय? आम्हाला तर माहिती नाही पेढ्याचा डब्बा ठेवलाय म्हणून तिथं. आम्हाला येऊन जाऊन आमच्यावरच काऊन म्हणता तुम्ही? हा आम्हालाच काऊन म्हणता बा? का आम्ही रात जाऊ का नाही रात जाऊ मग मंडळात? तुमची सांगा बा इच्छा काय तर. नाही तर येत नाही आम्ही उद्यापासून मग मंडळात. अरे नाही आहे हो शाहरुख काका नाही आहे इथं. हो ना चला दुसरा घेऊन यायला लावा अध्यक्षाले. अरे बाबा मग हाताने ठेवला मी गणपतीच्या खाली. तुमच्या देखत ठेवला रे 1 किलोचा पेढा. हा 400 रुपये किलोचा पेढा होईन तो. कोण खाल्ला रे बा एवढाच्या एवढा बी? पुराच्या पुराच खाल्ला ना तो. अरे गणपतीसाठी आणला होता तो. कोण रे बाबा? सांग प्रसादासाठी आणलेला पेढा बी नाही पुरत रे बाबा. पुराच्या पुराच गायब करून टाकला यायला. अरे काय यार आता मस्त पेढा खाली भेटन म्हटलं. काय यार उचापतीचे धंदे. कोण कोण खाल्ला असेल? तुम्हाला काय वाटते सगळ्याला कोण खाल्ला असेल? आता कोणाले म्हणतं मोहनदा? एकाले म्हणू शकतं का तू इथं? कोणाले म्हणतं सांग? आता लहान लहान पोट्टे आले असं खाल्ला असं आपण काय म्हणू शकतो त्याले सांग? अबे इथं लहान लहान पोट्टेले चढतच नाही. ते खायन कसे? ते खायन कसे याचा विचार नाही काय? लहान लहान पोट्टेले चढतच नाही तर खायन कसे? आणि काल कसं आहे इथंच होतो आपण सगळे जण. कोण होतं मग आखरीपर्यंत? कोण होतं सांगतो? कोण होतं म्हणजे हेच दोघं होते आखरी. आपल्या सगळ्याला पाठवलं मग हेच तर दोघं होते. हेच तर सगळ्यात आखरी गेले म्हटलं जेवायला घरी. मग तुमचं म्हणणं काय म्हटलं? का आम्ही खाल्ला पेढा म्हणजे आम्ही? इथं कॅमेरा लावा आमच्यावर नाव नका घेऊ. हो ना. अरे आम्ही कायले खाऊ बा? आम्हाला माहितच नाही पेढा आहे का काय आहे तिथं. तर आम्ही कसं काय खाऊ? आम्हाला तर माहिती नाही पेढा आहे म्हणून. आम्हाला तर वाटलं बा खोबरा किसन साखरच आहे. आम्हाला तर ते आताच माहित पडलं तुमच्या गोष्टीहून. आता म्हटलं मी प्रसाद वाटा म्हणून बा मला माहित झालं. नाही तर मला तर काही माहिती नव्हतं. सांग रे बा सोन्या सांगायले हे तर आपल्यावर नाव घालून राहिले. आता तर मग काय तर काय उंदरा आले का खाले? उंदरा आले का म्हटलं खाले का उपसला तिचा पेढा? बे तुम्हीच होते आखरीपर्यंत. तुम्हीच खाल्ले. मान्य नाही करू राहिले का तुम्ही खाल्ले म्हणून? हा चल जाऊ दे. नाही आहे ना प्रसाद चल जाऊ दे. संध्याकाळी पाहू काय ते. संध्याकाळ होईन तेव्हा होईन. पण हे जो तुम्ही आता आरोप घातलाय तर फैसला झाला पाहिजे. हे आमच्यावर खोटा आरोप घालवायले का तुम्ही? आम्हाला कसं काय म्हणून राहिले तुम्ही पेढा खाल्ले? पेढा खाल्ला कसा काय म्हणून राहिले पहिले सांगा. पाहिलं का तुम्ही? फटू आहे का तुमच्यापाशी? मग कसे म्हणून राहिले सांगा. आम्ही म्हणू शकतो मग पेढा तर तुम्हीच खाल्ला पुरा 1 किलोचा. अबे मी कायले खाऊ बे? मी कायले खाऊ? का पेढा कधी पाहिलाच नाही का? मॅच आणला होय ना तो. मला खायचा असता तर मग मॅ कायले आणला असता इथं मंडळात? मॅच खाऊन टाकला असता तिकडे. मला म्हणून राहिले मॅ खाल्ला. अबे मॅच आणला होता पेढा. मला कसे म्हणून राहिले तुम्ही? नाही मग आम्हाला म्हणा डायरेक्ट आहे ना. आम्हाला म्हणा. आम्हालाच कोण म्हणून राहिले तुम्ही? ते बाकीच्या कोण नाही म्हणून राहिले. आम्हालाच कोण म्हणून राहिले? अबे कारण तुम्हीच होते ना आखरीपर्यंत मंडळात. तुम्हीच होते ना. आम्हाला जाऊ दिलं तुम्हीच होते ना दोघं जण. तुम्हाला म्हटलं तुम्ही काऊन नाही गेले सांगा मग? काऊन नाही गेले? काय कारण आहे? अरे कारण म्हणजे अरे हे मंडळाची साफसफाई नाही करू काय? ताटागिट उचलून नाही ठेवू काय? झोपायला यायला लागते तर. ओ तात्या इथं भायस भाज्या करू राहिले काय? आचारी सांगायला जाणार आहे ना. चल ना पटकन या. चला पटकन या. चला रे चला. त्या चालू रे खाल्ला तर खाल्ला पेढा जाऊ द्या. सोडा पिशा. बरं तुमच्या विचारानं नामदेवरा कोणता आचारी सांगा तुम्ही. कसं आहे भाजी जी आहे ना आपली पनीरची आहे. अशी आलू वांग्याची डाळ भाजी नाही आहे ना. तर त्याच्यानं कसं आहे आपल्याला आचारी बी चांगलाच लागल. पैशाचा विषय नाही आपल्या मंडळात. आपल्याला फक्त क्वालिटी पाहिजे. अरे आता 2-3 लक्षात आहे. दोघा तिघाले भेटू आपण. दोघा तिघाले भेटून मग काय आहे ते करू. कोण आपल्या बजेटमध्ये बसते आणि कोण नाही ते पाहून घेऊ आपण. आता जे 3-4 मला लक्षात आहे ते सगळे चांगला स्वयंपाक करते. सगळेच 1 नंबर स्वयंपाक करते. मी त्याच्या हातचा स्वयंपाक खाल्लेला आहे म्हणून म्हणून राहिलो मी तुम्हाला. चला मग इथून काही वेळ वाया घालू नका. चला उतरा रे खाली. चला पटकन. अरे ते हाच म्हटलं आचारी स्वयंपाक करणारा गुटलीकर नाव आहे त्याचा. गुटलीकर. अरे नमस्कार हो नमस्कार गुटलीकर. ओळखला काय म्हटलं? अरे नाही राजी हो. कोण होय तुम्ही? तुम्हाला तर मी पहिल्यांदाच पाहू राहिलो गावात. अरे तुम्ही स्वयंपाकाचे ठेके घेता ना? काहून मग तुमचं म्हणणं काय? का घेऊ नाही का बाबा? घेऊ नाही तर काय खाऊ घरी मग? काय खाऊ? का बापदाच्या काय जमीन इकून खाऊ का आम्ही? का तुमच्यासारखं काय मालदार काम आहे का आमचं? काही आपलं बोलणं. स्वयंपाकच घेऊ राहिलो ना बा. कोणाचा जीव थोडी घेऊ राहिलो. कुकडेच बोलता तुम्ही तर. अरे काय होय नामदेवराव हे कॅसेट होय का काय होय? तर कॅसेट लस घासलेली दिसू राहिली मला. ना एका शब्दाचं त्यानं 15-20 शब्द बनवले. एवढं बोलायचं काय काम आहे? म्हणूनच याला सांगत नाही. सगळे जण बुक आहे. हा जे खाली आहे गणपतीतनी म्हणूनच. आता हे कळाय ना एवढं कायले लंब पाजर काही घ्यायला लागते. अरे जाऊ दे ना तात्या. आपल्याला आचारी भेटला आपल्याला काय घेणं नाही. अरे म्हटलं ठेका घेता का म्हटलं आपल्या गणपती मंडळाचा महाप्रसादाचा 3000 लोकांचा आहे म्हटलं. घेऊन घ्या ना तुम्ही स्वयंपाक खाली असाल तर. तसा तर मी खाली नाही. आपल्या तारखा बुकच राहते. तारखा काय आपले सेकंद बुक आहे म्हटलं. हो आपल्याला आता 5 वाजताचा चहा बनवायला जायचा एका जणाच्या घरी. मग
मग 4 वाजताचा चहावाला लागलेला आहे, 6 वाजताचा 4 म्हणजे असं 10 वाजेपर्यंत आपलं काम चालते. मला तर विचार पडला मी एकटा काय काय करू. तर तुमचं काय होतं म्हटलं गणपती मंडळाचं महाप्रसादाचं जेवण किती लोकांचं होतं? 3000 लोकांचं होतं. आता तुम्हाला टाइमच नाही आहे म्हणते आणि तुम्ही खालीच नाही तर म्हणते, मग तर आम्हाला दुसऱ्या इकडे झाला मग राहू द्या. मग तुम्हाला सांगून काय फायदा आहे. आता खाली तर नाही आहे, पण आता कसं आहे गणपती बाप्पाचं काम आहे म्हणते, तर मग मी वेळातला वेळ काढून तुम्हाला देतो. फक्त थोडेसे पैशा पाण्याचं जे आहे ते थोडंसं म्हटलं अर्धे पैसे पहिले दे जा, आणि आपलं म्हटलं पॅक पाण्याचा जुगाड लावत असाल तर मग थोडंसं कामात तर येईन म्हटलं. अरे बापरे, जे आता पॅक पाणीवाला दिसू राहिला. हा, असे थोडी पाहिजे. आपल्या मंडळातलेच तर कार्यकर्ते 10 दिवस पिऊन नाही राहिले. याले कुठं घेतं, फेकावतात यायला तिकडे. अरे आपली मजबुरी आहे. आता अर्जंटमध्ये कोण भेटणार आहे आपल्याला, सगळेच बुक आहे गणपतीच्यानं. आणि महाप्रसाद आपल्या इकडे एकाच तारखेवर राहते ना, थोडे मागे पुढे असते तर आपल्याला भेटलाय असता. बरं पाहतो ना मी काय म्हणते. आपल्याला काय दारू फारू त्याला मी तर देणारच नाही आहे, काही असो तिकडे. ते तू आमचं पहिले जेवण बनवून दे, आणि तिकडे काय करायचं आहे तिकडे, तू दारू प्यायचा आहे का तिकडे लोयाचा आहे, मग ते पाच बस. किती लोकांचं आहे म्हटलं? 3000 लोकांचं आहे ना. भाजी कायची आहे सांगा, आणि गोड पदार्थ कोणता पाहिजे ते सांगा. अरे भाजी आहे पनीरची, आणि गोड पदार्थ आहे काला गुलाबजामुन, आणि शेव आहे, आणि पोळी आहे, आणि भात आहे, बस एवढाच आयटम आहे. आणि काय आहे बाकीचं नाही तरी. म्हटलं पैसे किती लागेल म्हटलं तुम्हाला ते सांग ना. पैशाचं सांगून नाही राहिले तुम्ही, विचारूनच राहिले. पैसे लागन भाऊ आपल्याला 10,000 रुपये. 10,000 रुपये सगळं झालं. सगळं म्हणजे फक्त मजूर म्हणून राहिलो मी, नाही तर मग पनीर बी तुम्ही आमच्या छातीवर टाकून देसान. असं नाही जमन म्हटलं. पनीर गिनीर तुम्ही आणा, सगळं तुम्ही आणा, फक्त आम्ही मजुरी घेईन बाबा तेवढी 10,000 रुपये. 2 बाया आणि एक हेल्पर राहीन आणि मी राहीन, म्हणजे 14 जण राहीन. बाकीच्या जे बाया आहे ते तुम्हाला तुमच्या एरियातले द्या लागन. पहा बाबा, कारण गणपतीच्या ना कोणत्या बाया काही याच्या राहिल्या नाही. मग या 2 बाया आणू राहिले तुम्ही, ह्या का पाकिस्तानातल्या आणू राहिले का? हे जर गणपतीच्या याच्यात येऊन नाही राहिल्या तर ह्या पाकिस्तानातल्या बाया म्हटलं 2 इकडे येऊ राहिले आपल्या इकडे स्वयंपाक करायला. बाबू चेंगळबाजी नको करू ना. इथं काय चेंगळबाजी चालू आहे काय? इथं चेंगळबाजी थोडी चालू आहे. चेंगळबाजी करायची असेल तर मग राहिलं चाललो मी, मला काय बाकीचे कामं नाही आहे काय? बरं हे काय लिस्ट 3000 लोकांची सगळं लिहून ठेवलं आहे मी याच्यात. किराणा दुकानात जा, पटकन घेऊन या म्हटलं, आणि मला फोन करा मग. मी येऊन जातो, करून देतो तुम्हाला महाप्रसादाचं, काही हरकत नाही. चला येतो मग. हा या मग. आले तर येत जा म्हटलं. चाय पाणी घ्या ना, काही पोहे गिवे खारा माल काही घ्या म्हटलं. तसे कायले जातं उपाशा पोटी. येऊ म्हटलं कधीतरी येऊ म्हटलं. कसं आता गडबड आहे गणपतीची. हे लिस्ट नाही ना, किराणा दुकानात किराणा नाही ना. बरं या मग लवकर पाणी वा म्हटलं. काय म्हटलं? नाही या म्हटलं, लवकर या म्हटलं. ते कसं आहे कधी कधी झपकन जीभ पलटी मारते ना, त्याच्या जनाला प्रश्न पडते. का रे चेत्या, तुला वाटू आला का खरंच स्वयंपाक करते म्हणून? मला तर पुरा बाल्लोऱ्या वाटू आले का खेलीवर आले का आचारी? आणि यायला काही समजून नाही राहिलं. आता काय माहित काय होते तर. बाल्लोऱ्या म्हणजे पुराच बाल्लोऱ्या या. आता शकल होऊन आपण जबानूनच ओळखतो यायला पुरा बाल्लोऱ्या म्हणून. चला रे चला, झालं आपलं काम. चला तात्या मग आलो तर म्हटलं किराणा दुकानात त्याला लिस्ट देऊन द्या. किराणा काढून ठेवायला लावा त्याला. अरे त्याच्यासाठी मी गडबड केली. मी म्हटलं पहिले किराणा दुकानात चल, लिस्ट टाकून देऊ, हा सामान काढते, मग कसं समोरचं आपल्याला करायला बरं होते. पनीर आणणं आहे, ते कढई आणणं आहे, विषाद केंद्रात जाणं आहे, हे सगळं करणं आहे ना आपल्याला. थांबा आवाज देतो मी त्याले. ओ सोनटक्के भाऊ या हो, मोठा सौदा आणला तुमच्यासाठी या. अरे बोला वर्गणी का? वर्गणी देतो ना मी. जेवाच्या दिवशी देऊन देईन वर्गणीचं लोड नका घेऊ. अरे वर्गणीसाठी नाही आलो म्हटलं. वर्गणीचं काही टेन्शन नाही, तुमच्या वर्गणी देऊनच देता तुम्ही. म्हटलं हे लिस्ट घ्या गणपतीच्या मंडळाची, महाप्रसादाची वही आहे, हे एवढं सामान काढून ठेवा म्हटलं. द्या ना तर द्या. आणा इकडे. लिस्ट तर लय मोठी दिसून राहिली हो. जमके कार्यक्रम आहे का? जमके म्हणजे दरवर्षीप्रमाणे. तुम्हाला माहित नाही का दरवर्षीप्रमाणे जमके काम राहते? जमके वर्गणी झाला तर जमके कार्यक्रम राहते, नाही तर मग काय राहते नाही काय सोनटक्के भाऊ? ते तर आहेच हो तात्या. वर्गणीवर तर खेळ आहे सगळा. नाही तर काय तर. यंदा कायची भाजी आहे म्हटलं, यंदा कायची भाजी आहे मंडळात. पहा ना आता तुम्ही लिस्ट पहा, कोणत्या भाजीला लागते तो माल मसाला तुम्ही समजूनच जाता. अरे बापरे. कहू न काय झालं म्हटलं. अरे बापरे करू डायरेक्ट. अरे हे लिस्ट तर वाचा तुम्ही. लिस्टने वाचली काय? सांग का बस. अरे काय वय हे लिस्ट वाचल्यावर तुम्ही परेशानच झालो. आपण का तिथे लिस्ट नाही वाचली, मला तर काही समजलंच नाहीये. अबे तो आचारी नाही होय, त्यानं बाय काय लिहिलं? 300 किलो मीठ, 300 किलो हे लिहिलं आपलं तेल, सगळं 300 किलोच आहे. 300 किलो तिखट, 300 किलो हळद, 300 किलो गरम मसाला, सगळं 300 किलोच आहे म्हटलं. 3000 लोकांचं जेवण आहे तर. अरे कोण रे बाबा? नामदेवराव असा आचारी पकडून आणला का तुम्ही? असा आचारी असते का राजे हो? याला 3000 लोकांचं जेवण सांगितलं तर सगळं 300 किलो लिहिलंय ना, आणि काय मग 2000 लोकांचं सांगितलं तर सगळं 200 किलो लिहिलं असतं काय? अरे मीच तर विचारात पडलो राजे हो, मीच विचारात पडलो ना तात्या का कोणता आचारी होय म्हणून.
अरे एवढं थोडी असते आतापर्यंत एवढ्या चिठ्ठ्या आल्या 5-5, 10-10 हजार लोकांच्या जेवणाच्या. एवढं थोडी लिहून दिलं काही काय लोक काय काय मीठ आणि तेल हे तेल पेन आणि मीठ मिठासोबत जेवण काय काही बी आपलं बाहेरचे ते मी तुला पहिलेच नव्हतं म्हटलं काय का आचारी आहे नाही म्हणून हा डिफॉल्टर माणूस आहे म्हणून. अरे तोंडाच्या शब्दावरून समजते ना हा का काही नाहीत म्हणून तिले तात्या फेका ते तिकडे लिस्ट हा फेका म्हटलं ते तिकडे लिस्ट. चला दुसरा आचारी पाहू. हे कोणतं होय 300-300 किलो सगळं लिहून दिलं त्यानं 3000 लोकांसाठी. हा हे तर अलगच दिसून राहिलं मला काम. का लोक काय तेल पेत जाईन आणि मिठासोबत पोई जेवण काय राहिली भाजी खायची ना एवढं मीठ 300 किलो मीठ. अरे आपली गलती अशी झाली तात्या का आपण नाही तिथे लिस्ट काही वाचली नाही. हा आता ते किराणा दुकानात आणली म्हणून जमलं. ते लहान पोट्याच्या हातीन दुसऱ्या किराणा दुकानवाल्याच्या याच्यात गेलो असतो आपण तर त्यानं तर जीवनच दिलं असतं सामाईन. काय समजून नाही आलं 3-3 हजार लोकांसाठी जर एवढं सारं घेतलं तर बस मग. हा ते भाजी किती खारड वाईट हसा येऊ होता त्या. अरे हसा या जोगताच गोष्ट आहे ना हो. हे हसा या जोगती गोष्ट नाही काय. 3000 लोकांसाठी जर सगळं 300-300 किलो यानं लिहून दिलं तर सांगा बरं हसं नाही तर काय यंत्र. अरे म्हणूनच रे बाबा म्हणूनच या गुटली करले कोणी सांगत नाही. अरे कोणापाशी गेलते तुम्ही गुटली कर पाशी गेलते का. अरे का तो काय आचार्य आहे काय आचार्य आहे काय. काही लोकांना त्याला झोडपलं असे कामं केले म्हणून. हा असे कामं केले म्हणून म्हटलं काही लोकांना झोडपलं तात्या त्याले त्याच्यापाशी काढले गेले तुम्ही. चांगला आचारी पाहा चांगला आचारी पहा. आता माय कोणता लक्षात नाही. आपण इकडल्या एरियात राहते म्हणते तो बैरेपुऱ्यात राहते म्हणते बैरेपुऱ्यात पहा तुम्ही. बरं चला येतो मग 100 टक्के काका. हा जातो मी थोडंसं आचार्याला पाहिजे आम्हाला अर्जंटमध्ये. कसं आहे त्याला सगळं विचारलं का आम्ही मोकळं होऊन जातो. सगळा बंदोबस्त लावला का मग मा प्रसाद नाही का तुमच्या विचारानं. ये जा बा जेवायला ये जा सहकार्य करायला ये जा. हा अरे वा वा आपल्या घरच्यासारखं काम आहे ना. मंडळ आपलंच आहे ना रे याच लागते जेवाले. काय राजीव नामदेवरा भल्ला डेंजर भेटला होता म्हटलं तो. 300-300 किलो डायरेक्ट 3-3 हजार लोकांसाठी त्यानं आपल्याला डायरेक्ट 300-300 किलो सगळा आयटम लिहून दिला होता. हा ते तर जाऊ द्या पण त्यानं जर सगळं 300-300 किलो त्या मटेरियलमध्ये टाकलं असतं भाजीतनी हा तर काय होय ते भाजी होय का काय होय नाही काय नाही येत होतं का म्हटलं लाताखाजी असे कामं पावा बस. म्हणून त्याला सांगत नाही हो कोणी गुटली करले. खरंच पुरा गुटली आहे तो. हा कर झालेली पुरी गुटली आहे म्हटलं ते. आता आपल्याला बा एका जणांना सांगितलं काही तर आचारी आहे म्हणे तोच खाली असन म्हणे भेटन म्हणे तुम्हाला म्हणून आलो आपण तिथं. आता हा डोंगरे काय माहित खाली आहे का नाही आहे. दे बरं आवाज दे बरं दे रे सोने आवाज दे डोंगरेले. डंगरे काका ओ डंगरे काका. अरे कोण हो रे तो डंगरे म्हणवाला. डोंगरे नावानं राजा माल. हा डोंगरे तर डंगरे गेला काय. अरे सवारी सवारी काका सवारी. कायची सवारी होय त्याली कायची सवारी होय. हा अरे ते चुकी झाल्यावर माफी नसते मागत काय इंग्लिशमध्ये तेच म्हटलं तुम्हाला. अबे ते सॉरी होय ना बे सॉरी होय ना ते सवारी होय का ते कसे कसे आणते रे बघ. कोण होईये कुठचे हो तुम्ही कुठचे म्हटलं एवढी मोठी गँग काय आली. हो डोंगरे काका इकडे बघ. बोल रे बोल काय म्हणतो. अरे म्हटलं आम्हाला महाप्रसाद करायचा होता गणपती बाप्पाचा तर म्हटलं आचारी तुम्ही जा ना आचारी स्वयंपाक बनवताना तुम्ही स्वयंपाक घेताना म्हटलं तर 3000 लोकांचा स्वयंपाक आहे म्हटलं घेता काय. अरे बापरे कामासाठी आले वाटते बा. हा वा घेतो ना सांगा ना कुठं आहे सांगा कुठं आहे तो. अरे हेच आपले 2 एरिया सोडून शिवगणेश मंडळ नाव नाही ऐकलं काय पनीरची भाजी बनते तिथं. हा अरे हो हो आलं लक्षात. हा बोला ना ह्या वेळेस कोणती भाजी ठेवू राहिली म्हटलं. अरे जे दरवर्षी राहते तेच पनीरची भाजी सुका गुलाबजामुन शेव राहीन अधिक का राहीन पोळी भात बस एवढंच आयटम आहे. बरं ठीक आहे ना खाली जाई मी करून देतो तुमचं काम. काय तुम्ही तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो वाटल्यास लिहून ठीक आहे. काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही. 1 नंबर स्वयंपाक बनवीन. स्वयंपाक चांगला बनवला तरच पैसे द्यायचा नाही तर नका द्यायचा. ऍड्रेस कुठं भेटला म्हटलं मला तुम्हाला कोणा सांगितलं. अरे किराणा दुकानवाला नाही का हो 100 टक्के ते म्हणे इकडे पहा म्हणे बाया गल्लीत आहे म्हणे कचारी त्यांनी सांगितलं. म्हटलं 3000 लोकांसाठी तरी किती खर्च येईल म्हटलं जवळपास. हा डोंगरे भाऊ कायची म्हटलं पनीरची भाजी आहे ना आणि गोडमध्ये सुका गुलाबजामुन वाटते आणि आमसुलाची कढी गिडी ठेवली आहे काय. नाही आमसुलाची कढी वगैरे ते मट्टा गिट्टा काहीच नाही आहे. बस भात पोळी आणि भाजी आहे आपली आणि एक गोड पदार्थ बस बाकी काहीच नाही. तर किती खर्च येईल म्हटलं जवळपास म्हटलं 1 लाखाच्या तेवढ्यात पकडून घ्या. कमी होऊ शकते असं नाही. मी अंदाजे सांगू राहिलो तुम्हाला जास्ती सांगू राहिलो. 3000 लोकांचं म्हणून राहिले तुम्ही जवळ पकडून घ्या तेवढे म्हटलं कारण पनीर गिनीर हे ते म्हटल्यावर येतेच ना तेवढं. हा गुलाबजामुन बी आहे ना म्हटलं बाया तुमच्या आहे का मग मी आणू म्हटलं. कसं मी आणलं तर मग 800 रुपये रोजाप्रमाणे लागेल आणि तुमच्या असला तर मग तेवढंच चांगलं होते. तुम्ही सांगा कसं वाटते तर तुम्हाला. नाही 2 बाया घेऊन ये जा बाकी म्हटलं देतो तुम्हाला आमच्या एरियातल्याच बाया कराले आणि जे म्हटलं बाकी आहे ते तुमचा हेल्पर त्याचं सांगून द्या म्हटलं काय रोजंदारी द्या लागते तर तुमची सांगून द्या. पहा तसं लग्न मंडपातलं काम असलं ना आपलं म्हणजे दुसरं कोणतं बी समजा तर आपला म्हटलं 5000 रुपये आहे चार्जेस आणि आपलं गणपतीचं काम आहे आणि 3000 लोकांचं आहे. तर कसं आहे लग्न मंडपात तुम्हाला माहित राहते एवढे 3000 आणि 4000 लोक राहत नाही. हे गणपतीचं काम आहे ना तर तुम्ही म्हटलं मला 5000 रुपये द्या आणि सगळं आलं म्हटलं माई मजुरी आली माझी हेल्परची आली आणि 2 बायाची आली म्हटलं काही लोन नका घेऊ. बरं ठीक आहे मग ठीक आहे. ॲडव्हान्स देऊन देतो मग तुम्हाला फोन पे टाकतो तुम्हाला ॲडव्हान्स. फोन पे आहे ना तुमचा चालू. हा आहे ना ठीक आहे मग एक काम करता तुम्ही हे 100 टक्के नाही का आपले दुकानदार त्याच्यापाशी चिठ्ठी देऊन देता. हा ते आम्हाला फोन करून सांगून देते मग काय कसं आहे आणि किती काय आहे तर त्या माल मसाला हे ते पैसे त्याला देऊन देतो आम्ही. ठीक आहे ना तेवढं करून देता फक्त डोंगरे भाऊ. कसं आहे आमच्या मग आता कामं आहे भांडे गिंडे आणणं आहे
हे लोकांचे जे देणगी दिले आहे गहू ज्वारी तांदूळ ते आणणं आहे. सगळं काम आहे ना आमच्या मागं, चालूच आहे ना. अरे बरं काही हरकत नाही काही लोड नका घेऊ. चला येतो म्हटलं मग. हा हा या.